अजय मरागजे निघणार. पंचांच्या उजव्या बाजूनं गणेश साडी धावायला सुरुवात करतोय. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पहिला आदरा बसेल केदारेश्वर पिंपरी संघाला. गणेश जाधव येईल माघारी डीजे. मैदानाच्या आतमध्ये जातोय. विशाल जाधवला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एष्ट्या उद्ध्वस्त झाला आहेत. गणेश जाधव आलाय माघारी. अष्टपैलू खेळाडू पाहतोय. जय भवानी कुसावडे संघाकडून अजय मरागजे. डावकरी आताचा गोलंदाज आहे अजय मरागजे. विशाल पाहतोय स्ट्राईक एंड वरती. आपण सुंदर फटका स्टेटवर मारलाय महेश मारगजे. चेंडू खाली येणार. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट होते. संघाच्या अकाउंटला सुरुवात केली केदारेश्वर पिंपरी संघानं. एक अशी धावसंख्या. एक विकेटचं पतन. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं महेश मरागजेच्या माध्यमातून. आमचे लॅपटॉप स्कोरर पाहतोय आपण मयूर जाधव. डीजी स्पोर्ट आडोशी संघाचा संगणक आहे तो. येणाऱ्या 23, 24, 25 3 दिवसीय स्पर्धा डीजी स्पोर्ट आडोशी यांच्या माध्यमातून होणार आहे. येणाऱ्या शुक्रवारी ओपन सामने असतील आणि शनिवार आणि रविवार कोयना मर्यादित 16 संघांना प्राधान्य दिलं जाईल. फक्त 8-8 संघ खेळवले जातील. येणारे 16 संघांना फक्त प्राधान्य दिलं जाईल. ॲडव्हान्स जो संघ लगेच देईल त्या संघाला एंट्री भेटेल. त्या ठिकाणी डीजी स्पोर्ट आडोशी यांच्या माध्यमात एक धावसंख्या होते 3 या अंकावरती. पुन्हा निघतोय अजय मरागजे. सुंदर झेल होता. ह्याच खेळाडूनं आधीवरच्या मॅच मध्ये अमरदीप धवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू कोयनेचा वंडर बॉय म्हणून ओळखला जाणारा अंकुश चाळके या खेळाडूचा झेल पकडला होता आणि पराभव स्वीकारायला लागलं अमरदीप धवली संघाला. त्या ठिकाणी बाजी मारली होती जय भवानी कुसावडे संघानं. त्यात क्षेत्ररक्षणानं आता नक्कीच प्रवीण जाधव याचा झेल सोडला. झेल सोडला म्हणजे झेल किती महागात पडू शकते जय भवानी कुसावडे संघाला. सुंदर गोलंदाजी. चेंडूला उसळी दिले. चेंडू निघून गेला. एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये पाहतोय गणेश मरागजे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. पाच चेंडूचा खेळ संपला. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये 18 चेंडूचा खेळ करायचा आहे मैदानाच्या आत. अजय मरागजे. सुंदर फटका. चेंडू लेग बायच्या स्वरूपात निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी चौकार डीजे. आठ या अंकावरती पहिलं षटक संपलंय. 8 धावा धावफलकावरती.
उद्याच्या दिवसामध्ये कुसावडे प्रीमियर लीग पाहायला मिळेल आपल्याला. काका 11 संघाचे संघमालक शैलेश मरागजे पाहणार एका बाजूला. शौर्य 11 संघाचे संघमालक पाहाल राहुल मरागजे, उदय मरागजे, अविनाश मरागजे. तर एका बाजूला अजय 11 संघाचे संघमालक रमेश मरागजेला पाहाल. एका बाजूला कदम 11 संघाचे संघमालक दसराजी कदम यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याच्यानंतर आरोही 11 संघाचे संघमालक आनंद मरागजे पाहाल. एका बाजूला गोलंदाज पहा महेश मरागजे निघतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा षटक घेऊन येतोय. रुवांश 11 संघाचे संघमालक राकेश मरागजे असतील. दोस्ती ग्रुप संघाचे संघमालक विशाल मरागजे, प्रसाद मरागजे. शार्विल 11 संघाचे संघमालक नितीन मरागजे असतील एका बाजूला. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आमचा आवाज पोचेल. जय भवानी कुसावडे आयोजित कुसावडे प्रीमियर लीगमध्ये 2024 या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज महेश मरागजे. पाहतोय आपण मैदानाच्या आत एक नवीन विक्रम घडवणार काय. मैदानाच्या आत एक जुना जाणता खेळाडू पाहतोय. 8 धावा फलकावरती स्ट्राईक एंडवरती प्रवीण. सुंदर फटका, चेंडूला वेरकावून दिलाय. चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडं. 6 धाव्यांसाठी षटकार. चौदा या अंकावरती दुसरं षटक चालू आहे. 14 धावा फलकावरती केदारेश्वर पिंपरी संघाची. गणेश माघारी आला. नवीन फलंदाज विशाल गेलाय मैदानामध्ये. दोघं फलंदाज मैदानामध्ये पाहतोय प्रवीण आणि विशाल. सुंदर फलंदाजी करतायत केदारेश्वर पिंपरी संघाकडून. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या 10 फलकावरती. एका विकेटच्या पतनानंतर 14 धावा 10 फलकावरती केदारेश्वर पिंपरी संघाच्या. दुसरा षटक चालू आहे प्रगती पथावर. महेश मरागजे सुंदर एक्स्ट्रक्षक केलं होतं गणेश मरागजेंच्या माध्यमातून. एक्स्ट्रक्षच्या भूमिकेमध्ये क्लोज किपिंग पाहतोय आपण. दुसरा आदरा बसतोय केदारेश्वर पिंपरी संघाला. प्रवीण जाधव येईल माघारी. नवीन फलंदाज जाणार मैदानामध्ये. राहुल जाधवला पाहणार आपण मैदानाच्या आत. ह्याच खेळाडून अगोदरच्या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. 2 विकेटचं पतन. 14 धावा 10 फलकावरती. सुंदर गोलंदाजी पाहतोय जय भवानी कुसावडे संघाकडून महेश मरागजेला पाहतोय आपण. नवीन फलंदाज राहुल पाहतोय स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल जाधव. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना पाहतोय आपण गणेश मरागजेंच्या माध्यमातून. त्याला फास्ट करायचं आहे जय भवानी कुसावडे संघ. खूप वेळ होते महेश मरागजे.
क्लोज किपर पाहतोय आपण गणेश महाराज यांना. स्ट्राईक एंडवरती राहुल जाधव, नॉन स्ट्राईकवरती विशाल जाधव, गोलिंग मारवरती सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूनं महेश मरागजे निघतोय राहुलसाठी. फुल टॉस चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रनआउटच्या स्वरूपात तिसरा आदरा बसतोय. राहुल जाधव विल माघारी दे. तेजस जाधव, सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. अनिरुद्ध मराठीच्या माध्यमातून सुंदर फेकी सुद्धा केली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद केलाय राहुल जाधवला. त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज चाललाय तेजस जाधव. स्ट्राईक एंडवरती विशाल, नॉन स्ट्राईकवरती तेजस, गोलिंग मारवरती सज्ज महेश मरागजे. 3 षटकाचा सामना असेल. धावा गोळा कराव्या लागतील. 14 धावा धापलकावरती. 3 विकेटचं पतन झालंय. फुल टॉस चेंडू, चेंडूला विरकावले हवेमध्ये. आशिष महाराज येईल झेल खाली. चौथा आदरा बसतोय केदारेश्वर पिंपरी संघाला. डीजे आदरा बसलेत केदारेश्वर पिंपरी संघाला. विशाल जाधवाला माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. सर्वेश पाहतोय मैदानाच्या आत. सुंदर गोलंदाज आहे सर्वेश सुद्धा. आता फलंदाजीसाठी गेलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवट षटक हाताळण्यासाठी येतोय कर्णधार गणेश मरागजे यांच्या माध्यमातून. आता पाहतोय आपण पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाज निघणार गणेश मरागजे. यष्टरक्षकच्या भूमिकेमध्ये महेश मरागजे. त्याला पास करायचं आहे. जय भवानी कुसावडे संघ. खूप वेळ होतोय. वेळेअभावी आपल्याला सामने पार पाडायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ अंतिम फेरीमध्ये बाजी मारणार आणि उद्याच्या दिवसामध्ये कोणता संघ बाजी मारणार, उद्याच्या दिवसाला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेल. जो आजचा संघ जर अंतिम फेरीमध्ये जो कोणताही संघ बाजी मारेल तो नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये मला तर वाटतंय पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच मिळवेल. तर आजच्या दिवसामध्ये खेळ झालाय सगळ्यांना माहिती आहे. जो संघ जाईल फायनलमध्ये तो संघाला या खेळपट्टीचा अभ्यास माहीत पडलाय. त्यामुळं नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये मेजबानी असेल. धावसंख्या झाली 14. 14 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता. क्षेत्ररक्षणाच्या भूमीमध्ये रोटेशन करणार गणेश मरागजे. पुन्हा एकदा ब्लॉकर चेंडू होता. लाऊड अपील केले. अपील थेटाळले पंचाने. लेग बॅचच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 15 धावा धापलकावरती. 4 विकेटचं पतन. शेवटचं षटक आहे. अनामारी करावी लागेल. 30 धावा तरी गोळा कराव्या लागतील केदारेश्वर पिंपरी संघाला. याच्यात जो संघ जिंकेल तो नक्कीच JMP वासुडे संघासमोर लढत होईल मैदानाच्या आत. तिथून जिंकेल तो नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये मेजबानी असेल. चेंडू हवेमध्ये आहे. समीर मरागजे झेल खाली. चुकी होणार नाही. सुंदर झेल पकडलाय. 5वा आदरा बसलाय. तिथे
खेळाडूनं बाजी मारली अनुभवी गोलंदाजावरती गणेश मरागजेवरती 6 धावेनं संघाची धावसंख्या वाढणार 21 धावा. सुंदर फटका कार्पेट बंद चेंडू घेतलाय चेंडू निघून जाणार सुंदर क्षेत्ररक्षण केलंय उचल करणार फेकी करणार 2 धावा कंप्लीट होणार 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 23 या अंकावरती जतीन पाहतोय आपण जतीन मैदानाच्या आत चमत्कारच केलाय जतीननं नक्कीच षटकार ठोकलाय एक अनुभवी गोलंदाज गणेश मरागजे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गणेश मरागजे तू जतीन सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आशिष मरागजे चेंडूची उचल करणार फेकी करणार जतीनच्या पारीचा होणार अंत आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार 24 आणि 25 धावेची गरज आहे विजयासाठी जय भवानी कुसावडे संघाला 18 चेंडू 24 धावा 25 धावा डीजे क्रिकेट संघ आडोशी नंबर 1 आयोजित कोयना चषक 2024 भव्य आयोजन पाहतोय आपण या ठिकाणी प्रथम क्रमांक असेल 30,000 वर आकर्षक चषक द्वितीय क्रमांक असेल 15,000 व आकर्षक चषक 25 धावा 18 चेंडू 25 धावा कशा पद्धतीनं गोळा करणार जय भवानी कुसावडे संघ चला सलामीची जोडी धाव द्या मैदानाच्या आत केदारेश्वर पिंपरी संघ क्षेत्ररक्षण सजवायचा आहे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिका वीर अशी ट्रॉफी देण्यात येईल यूट्यूब लाईव्ह पाहतोय आपण मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ आडोशी नंबर 1 यांच्या माध्यमातून सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे 18 चेंडू 25 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत सलामीवीर मैदानाच्या आत जाणार आशिष आणि अजय टाळ्यांच्या गजरामध्ये सलामीवीर मैदानामध्ये उतरणार अजय मरागजे आणि आशिष मरागजे गोलंदाज निघणार 18 चेंडू 25 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत केदारेश्वर पिंपरी संघाकडून सलामीचं षटक कोण तळणार चला क्षेत्ररक्षण सजलंय आले अजय आणि आशिष 18 चेंडू 25 धावेंची गरज विजयासाठी स्ट्राईक एंडवरती पाहतोय आशिष मरागजे नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय अजय मरागजे आणि गोलिंग मारवरती पाहतोय केदारेश्वर पिंपरी संघाकडून गणेश जाधव एका बाजूला गणेश जाधव तर एका बाजूला अजय मरागजे आशिष मरागजे पाहतोय सलामीवीर मैदानाच्या आत 18 चेंडू 25 धावा 18 चेंडू कशा पद्धतीनं गोळा करणार
जय भवानी कुसावडे संघ. सुंदर फटका गल्ली दिशेने चिडवतोय, चेंडूची उचल करतोय. सुंदर फेकी केली होती. नक्कीच हा चेंडू जर स्टमेश उद्ध्वस्त झाल्यास नक्कीच फलंदाज बाद झाला असता रनआउटच्या स्वरूपात. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते एका धावेनं. जय भवानी कुसावडे संघाची धावसंख्या होती 1. स्ट्राईक एंडवरती पाहतोय अजय मरागजे. पंचांच्या डाव्या बाजूने निघणार गोलंदाज गणेश जाधव. अजय मरागजेसाठी सुंदर फटका, चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धाव्यांसाठी षटकार. सहा धावेने संघाची धावसंख्या वाढते 7 या अंकावरती. पुन्हा एकदा गणेश मरागजे तो अजय. गणेश जाधव तो अजय पाहतोय आपण. झेल सोडतोय. झेल सोडतोय म्हणजे मॅच सोडतोय केदार पिंपरी संघ. अजय मरागजे सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे सोपं नाही. पुन्हा एकदा आशिष स्ट्राईक एंडवरती पाहतोय. 8 धावा धावफलकावरती. पहिलं षटक चालू आहे गणेश जाधवचं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या वाढते 9. पहिलं षटक चालू आहे प्रगती पथावर. धावा गोळा केल्यात आहे 9. 25 धावेचं लक्ष ठेवलंय केदार पिंपरी संघानं जय भवानी कुसावडे संघासमोर. पुन्हा एकदा गणेश जाधवला पाहतोय आपण गोलिंग मार्गवरती. स्ट्राईक एंडवरती अजय. एक षटकार ठोकला या खेळाडूनं. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये काहीसे चेंडू शिल्लक असावे. 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा निघतोय गणेश जाधव. अजय मरागजे स्ट्राईक एंडवरती. लाऊड अपील केले. अपील थेटाळले पंचांनी. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाअंतीनं जय भवानी कुसावडे संघाची धावसंख्या होती ती 9 या अंकावरती. 0 विकेटचं पतन. धावफलकावरती धावा 9 लागले आहेत. 25 धावेंचं लक्ष कशा पद्धतीनं चेस करणार. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 16 धावेंची. 12 चेंडू 16 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत असं समीकरण असेल मैदानाच्या आत. नवीन गोलंदाज येतोय. सर्वेश गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय केदार पिंपरी संघाकडून. सर्वेश जाधवला पाहतोय. 12 चेंडू 16 धाव्यांची गरज विजयासाठी. दोन्ही फलंदाज पाहतोय मैदानाच्या आत. आशिष आणि अजय. स्ट्राईक एंडवरती आशिष. नॉन स्ट्राईकवरती अजय. गोलन मार्गवरती सज्ज झाला केदार पिंपरी संघाकडून. सर्वेश जाधवला पाहतोय आपण. एक नौका गोलंदाज पाहतोय. अंडर 19चे गोलंदाज मैदानाच्या आत. सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. थांबून खेळावा लागेल आशिष आणि अजयला मैदानाच्या आत. संघाला जर विजय करायचा असेल तर नक्कीच फटकेबाजी करावी लागेल. सुंदर गोलंदाजी करतोय सर्वेश जाधव केदार पिंपरी संघच्या माध्यमातून. सुंदर फटका. चेंडू जाणार निघून कार्पेट पद्धतीनं. चेंडू निघून गेलाय सीमारेषच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे
वरती जय भवानी कुसावडे संघ धावसंख्या धावफलक घालताय 13. सलामीवीर मैदानाच्या आत लावड अपील केले. अपील थटाळले. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार 14 या अंकावरती. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण सर्वेशच्या माध्यमातून. केदारेश्वर पिंपरी संघाचा हा गोलंदाज सर्वेशला पाहतोय आपण. पंतांच्या डाव्या बाजूनं निघणार अजय मरागजेसाठी एका षटकाच्या साहाय्याने खेळतोय अजय मरागजे. 7 धाव्यांवरती. पुन्हा एकदा सर्वेश तो अजय. शॉर्टपिच चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण झेल खाली येतोय. एक धाव मिळते. दुसरे धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुरक्षित पूर्ण होते. 2 धावेंनी संघाची धावसंख्या वाढणार 16 या अंकावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सुंदर फलंदाजी पाहतोय अजय मरागजे आणि आशिष मरागजेच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे विजयासाठी जय भवानी कुसावडे संघाला. खराब चेंडू आहे. अवंतर धाव मिळते. पंच पनिशमेंट करणार. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार 17 या अंकावरती. बॉल टू रन आलेत. 8 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे विजयासाठी कुसावडे संघाला. एक मोठा फटका अजय मरागजेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय का. सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता 7 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे विजयासाठी. सात चेंडू 8 धावा गोळा करायचे आहेत अजूनही विजयासाठी जय भवानी कुसावडे संघाला. सुंदर गोलंदाजी करतोय सर्वेश केदारेश्वर पिंपरी संघाकडून. उलटा चेंडू होता. खराब चेंडू आहे. पंच वाईट देत आहेत. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावेनं 5 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 22 ह्या अंकावरती. येणारे चेंडूमध्ये 3 धावेंची गरज आहे विजयासाठी. 25 धावेंचं लक्ष ठेवलंय जय भवानी कुसावडे संघाला विजयासाठी. अजूनही 3 धावेंची गरज आहे विजयासाठी. 7 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे. एक बिग फाईट मॅच पाहायला मिळाली असती. नक्कीच हा चेंडू खराब जर नसा पडला तर नक्कीच आपल्याला मॅच पाहायला मजा आली असती. सुंदर दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा गोळा झाल्या त्या 23. येणारे 6 चेंडू 2 धावेंची गरज आहे विजयासाठी जय भवानी कुसावडे संघाला. चला क्षेत्ररक्षण सजवा. अजून एक मॅच व्हायची आहे. महेश मरागजे पळत यायचं आहे बाहेर. सहकार्य करायचं आहे. यानंतर जर तुम्ही जिंकला तर तुमचीच मॅच होणार आहे या मैदानावरती. आणि कोणता संघ बाजी मारणार आजच्या दिवसामध्ये पाहायचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये जय भवानी कुसावडे आयोजित कुसावडे प्रीमियर लीग पाहायला मिळेल आपल्याला. पेन कोपळी रोड वडवळ गावाचे भव्य मैदान या ठिकाणी. पुन्हा एकदा निघतोय राहुल. पाच चेंडू 2 धावेची गरज. पाच चेंडू 2 धावेंची गरज आहे विजयासाठी जय भवानी कुसावडे संघाला. सुंदर गोलंदाजी करतोय राहुल जाधव केदारेश्वर पिंपरी संघाकडून. सुंदर प्लेसमेंट केले. चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे. विजयी फटका. विजयी होतोय जय भवानी कुसावडे संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक.